मित्रांनो नमस्कार. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण पाहिला तर समजेल की आपण काय चुका करतो गाडी चालवत असताना. तर इथं समोर पाहत आपण राईट साईडला गाडी चालवतो, फर्स्ट लेनमध्ये डिवायडरच्या साईडला. इथं 2 लेनचा रोड आहे, पण लोकांनी किती लेन बनवले? 1 2 3. आपली तिसरी लेन, म्हणजे पहिली लेन आपली, सेकंड हे ब्रेजावाले आणि त्याच्या पलीकडे एक हे बघा एर्टिगा, तर ही तिसरी लेन. तर इथं पाहू शकता तुम्ही की किती त्या माणसाची हिंमत नाही आहे की त्या माणसांना पलीकडे, त्या गाड्यांना पलीकडे ढकलण्याची, पण तो मला माझ्या गाडीला राईट साईडला ढकलण्याचा प्रयत्न करतो. पण मी राईट साईडला जागा ठेवत असल्यामुळं ते पॉसिबल होतच नाही आहे. आणि ते काही लाईनमध्ये नाहीत, आपण लाईनमध्ये चालतो आणि लाईनमध्ये चालत असताना राईटला अंतर ठेवून गाडी चालवतो. आता इथं आपण लेफ्टच्या लाईनमध्ये, मधल्या लाईनमध्ये शिफ्ट झालो. तर हे एक व्हिडिओ बनवण्यासाठी, एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून. आणि इथं समोर युटर्न पण आहे, तर राईटच्या लाईनमध्ये जास्त वेळ न थांबता आपण लेफ्टच्या लाईनमध्ये शिफ्ट होणार आहोत. तर मधल्या लाईनमधले बघा, आता हे डिझायरवाले भाऊ समोरचे, ते त्यांच्या लाईनमध्ये नाहीत चालत, राईटच्या लाईनमध्ये आणि मधल्या लाईनमध्ये, म्हणजे 2 लेन हे करून चालतात. मी बरोबर लेफ्टची लाईन, म्हणजे इथं फक्त या ठिकाणी फक्त 2 लाईन चालले पाहिजे, पण हे तिसरी लाईन जे करतायत ते बळजबरी आणि विनाकारण लाईन बनते, तिसरी जी बनते ते लेफ्ट साईड. आता इथं पाहू शकता तुम्ही, माझी गाडी लेफ्टच्या गाडीला जर लागली, माझ्या गाडीला नुकसान झालं तर लेफ्टच्या गाडीचं तिथं चूक आहे, आपली चूक नाही आहे त्या ठिकाणी. आपण आपल्या लाईनमध्ये बरोबर चालतो. पण काय तू कुठं चालवायला गाडी? तिकडे चालव की. या ठिकाणी चूक कोणाची आहे? चुकीचं कोण चालतंय? मी माझ्या लाईनमध्ये बरोबर चालतोय. इथं यांनी थांबायला पाहिजे होतं आणि लाईनमध्ये मर्ज व्हायला पाहिजे होतं, लाईनमध्ये यायला पाहिजे होतं. तिसरी लाईनच नाही आहे चालण्यासाठी, पण इथं पट्ट्या आखले नाही आहेत, इथं रोडचं काहीही आखणी नाही आहे. चूक यांची नाही आहे, चूक ही सिस्टमची आहे. सिस्टम रोड बनवतं, पण रोडवर पट्टी नाही मारत. का नाही मारत? रोड बनवायपुरते पैसे आहेत, फक्त पट्टी मारण्यापुरते पैसे नाही आहेत आमच्याकडे. जर या ठिकाणी पूर्ण पट्ट्या मारलेल्या असतील, व्यवस्थित जर लाईन आखल्या गेल्या असतील, तर कोणता ड्रायव्हर चुकीचं चालत नाही, करायचं नाही आहे. आता इथून काही कमी ट्रॅफिक नाही जात दररोज अशीच सिच्युएशन असते, सेम ह्याच पद्धतीनं चालतात. डिझायरवाला भाऊ बघा कुठं चालतो, तो त्यांना ढकलतो राईटला, पण त्याची हिंमत होत नाही आहे लाईनमध्ये चालण्याची. तो राईटच्या लाईनला पलीकडे ढकलतोय. आता आपण आपली गाडी लेफ्टच्या लाईनमध्ये शिफ्ट करूयात. जर एखादी गाडी डावीकडे जाणार असेल ना, तर डाव्या लाईनमधल्या गाड्यांनी थांबलं पाहिजे. तर इथं बघा, हे क्रेटावाले बघ नाही थांबणार. हेच नाही, आता बघा पाठीमागून येणारे किती जण आहेत. हे तर मी तर आता रोडच्या खाली उतरवतोय का, तर तुम्हाला दाखवायचं आहे की मला नेमकं प्रॉब्लेम काय आहे. आता जर या ठिकाणी जर एवढं एक लाईन चालण्या इतका जर रोड असेल, तर तो रोड बनवला का नाही आहे? आणि जर तो बनवायचा नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी लाईन का आखले नाही आहेत? आणि तिथं फुटपाथ करायचं तर फुटपाथ करा ना, विनाकारण लोकांना त्रास देण्यासाठी. आता इथं ब्लॉक लावले, ब्लॉक गट्टू आहे. घे ना गाडी, घे की इकडे. बघा, मी थांबलं पाहिजे, यांचं म्हणणं आहे की मी थांबलं पाहिजे. चला, आपण चुकीचे आहोत, आपण चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवतो. मला हेच दाखवायचं होतं की जर लाईन नसतील रोडवर जर आपण राईट लाईन जी आहे ती जर पूर्ण डिवायडरला खेटून चालवली, तर लेफ्टची लाईन जी आहे तिथं एक्स्ट्रा लाईन बनते आणि अशा प्रकारे आपल्याला त्रास होतो ड्रायव्हिंग करताना. तर हे छोटेसेच संदेश द्यायचे होते या व्हिडिओच्या माध्यमातून. आता बघा, तिसऱ्या लाईनला किती जागा आहे, आणि हे राईटचे जे 2 लेन आहेत ते एक दुसऱ्याला एकदम खेटून चालत आहेत. आणि तोच सगळ्यात मोठा मायनस पॉईंट आहे की लेफ्टची ट्रॅफिक पुढं जाते, पण राईटच्या ज्या गाड्या आहेत त्या अडकून राहतात. त्याच्यासाठी आपल्या गाडीमध्ये आणि डिवायडरमध्ये थोडंसं अंतर ठेवा, अंतर ठेवून गाडी चालवा, जेणेकरून तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ.